नमस्कार, मी निशा इंगे आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. 17 एप्रिलला सकाळी 11 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत भारताच्या संसदेत मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. लोकसभेत सध्या 543 सदस्य आहेत. ही सदस्य संख्या 1971च्या जनगणनेच्या आधारावर निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येक मतदारसंघातली लोकसंख्या जी आहे ती बऱ्यापैकी समान होती. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनं ही सदस्य संख्या फ्रीज केली गेली. पुढे 2001 मध्ये ही सदस्य संख्या 25 वर्ष अशीच राहील असं ठरलं. मतदारसंघाची रचना झाली. त्यानंतर आता 2026 पर्यंत भारताची लोकसंख्या 2.5 पटींनी वाढली आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या पुनर्रचनेची गरज निर्माण झाली आहे. सर्व नागरिकांना समान प्रतिनिधित्व मिळावं यासाठी. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुनर्रचना करण्याआधी जनगणना होणं गरजेचं आहे. मात्र त्याआधी सरकारनं हे विधेयक लोकसभेत आणलं. आता सरकारनं 131वं घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं. यात 3 विधेयक आहेत. पहिलं म्हणजे लोकसभा सदस्य संख्या 543 वरून 850 करण्यात यावी. दुसरं विधेयक आहे मतदारसंघ पुनर्रचनेचं, ज्यानुसार एक नवीन मतदारसंघ पुनर्रचना आयोग निर्माण केला जावा. या आयोगाच्या नेतृत्वात मतदारसंघांची पुनर्रचना होईल आणि या पुनर्रचनेचा आधार 2011ची जनगणना असेल अशी तरतूद आहे. तर तिसरं विधेयक या तरतुदी केंद्रशासित प्रदेशांनाही लागू करण्याच्या संदर्भातलं होतं. पण आता प्रश्न असा आहे की जनगणना सुरू झाली असताना आधीच्या जनगणनेच्या आधारावर पुनर्रचना करण्याचं विधेयक आत्ताच का? तर कारण आहे महिला आरक्षण अंमलबजावणी. 2023 मध्ये नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर झालं होतं. पण महिला आरक्षण अंमलबजावणीसाठी अट अशी होती की जनगणना होईल, त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना होईल, मतदारसंघ वाढतील तेव्हा 33% महिला आरक्षण लागू होईल. आता 2026 मध्ये जनगणनेला सुरुवात झाली आहे. त्यामुळं ही सगळी प्रक्रिया 2034च्या निवडणुकीच्या आधीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं सरकारनं 2011च्या जनगणनेच्या आधारावर पुनर्रचना करून महिला आरक्षण लागू करण्यासाठी हे विधेयक आणलं. पण विरोधकांचा मात्र याला विरोध आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की आमचा महिला आरक्षणाला विरोध नाहीये. आरक्षणाची अंमलबजावणी आता करू शकता. सध्याच्या 543 सदस्य संख्येवर 33% आरक्षण लावा. दाक्षिणात्य राज्यांचं म्हणणं आहे की त्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं, पण मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे त्यांना याची शिक्षा मिळतीये. त्यांची खासदार संख्या कमी होतीये आणि म्हणूनच त्या राज्यांचा पुनर्रचनेला विरोध आहे. तर उत्तरेकडच्या राज्यांमध्ये भाजपची ताकद जास्त आहे. त्यामुळं दक्षिणेकडच्या राज्यांचं प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय. निवडणुकांसाठी स्वतःचा पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका देखील कुठेतरी भाजपवर होतीये. आता हे घटना दुरुस्ती विधेयक असल्यामुळे यासाठी उपस्थित सदस्य संख्येच्या 2/3 मतं ही विधेयक मंजूर होण्यासाठी गरजेची होती. 17 तारखेला 528 सदस्य उपस्थित होते, ज्यांचे 2/3 म्हणजे जवळपास 352 मतं. पण या विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली, तर विरोधात 230 मतं पडली आणि त्याचमुळं हे विधेयक जे आहे ते नामंजूर झालं.